कोणाकोणाचे कॉल आले, त्यांचे कॉल आल्याच्या नंतर त्याच्या फोनमध्ये कॉल होते, त्यांना उचलला का नाही अजून? ज्यांनी फोन केला होता माझ्या भावाला त्यांना का नाही उचलला अजून? जे 2-3 व्यक्तींचे त्यात मला फोन आले होते, त्यांनी थांबवलं तिथं, त्यांचं लोकेशन बघितलं. आमच्या आरोपींना अजून पकडले का नाही? जेवढे पण आहेत का? 2च आरोपी होते का? अजून तपास चालू आहे. तपास चालू आहे. तुम्ही ऐकून तर घ्या. अंबरनाथ में बिल्डर संजय पाटिल की हत्या के बाकी आरोपियों की गिरफ्तारी की मांग को लेकर पाटिल परिवार ने शिवाजीनगर पुलिस स्टेशन तक मोर्चा निकाला और पुलिस उपायुक्त सचिन गोरे से मुलाकात कर कार्रवाई की मांग की। 1 महीने पहले अंबरनाथ पूर्व के शिव मंदिर रोड पर कंस्ट्रक्शन कारोबारी संजय पाटिल की बेरहमी से हत्या कर दी गई थी। हत्या के 40 दिन बाद भी अन्य संदिग्ध आरोपियों की गिरफ्तारी नहीं होने का आरोप लगाते हुए पाटिल परिवार ने शिवाजीनगर पुलिस स्टेशन पर विरोध प्रदर्शन किया। सैकड़ों की संख्या में पाटिल परिवार के सदस्यों ने शिवाजीनगर पुलिस स्टेशन पर धावा बोल दिया और अन्य संदिग्ध आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की। 22 अक्टूबर को शिव मंदिर रोड पर संजय पाटिल की धारदार ब्लेड से वार कर हत्या कर दी गई थी। हत्या के कुछ ही घंटों के भीतर शिवाजीनगर पुलिस ने 2 आरोपियों सूरज पाटिल और हर्ष पाटिल को गिरफ्तार कर लिया। संजय पाटिल के परिवार ने आरोप लगाया है कि हत्या MIDC में एक प्लॉट विवाद के कारण हुई है, लेकिन इस मामले में अन्य संदिग्ध आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया है। उन्हें गिरफ्तार करने की मांग परिवार ने की है। माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील। माझ्या भावाच्या हत्याबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंबियांना कळवलं नाही। त्यांचा फोन त्यांच्याकडे होता तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले, पण आम्हाला कळवलं नाही। आम्हाला कळवायला पाहिजे होतं, कारण त्यांच्याकडे सगळं आमचं भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे, तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबांना की घटनास्थळी असं झालेलं आहे, तुम्ही या, त्याची शहानिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते हे केलं पाहिजे होतं। तर ते आम्हाला काही नाही सांगितलं, त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथे कमीत कमी हे झालं पाहिजे होतं की बाबा बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता। होते ते त्यांनी सांगितलं, लगेच कसे त्यांना मिळाले, लगेच 2 आरोपी त्यांना मिळाले कसे? जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस तो त्यांना शोधायला कमीत कमी 10-12 दिवस लागतात। यांना 2 तासातच कसं मिळालंय? आणि 2 तासात मिळू द्या, त्याचा तर हे भाग नाही, पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होते, त्याचा अजूनही तपास झालेला नाही। मी संजय पाटील यांची मुलगी आहे। आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं। आम्ही सर्व DCP ACP सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणती ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि हे 2 जणांचं काम नाही आहे। ते सगळे बोलतात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे, पण ही 2 लोकांचं काम नाही। ह्याच्यामध्ये नक्कीच 8 ते 10 मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील, तरी पण कोणी अजूनही ह्या बाबतीत चौकशी केली नाही। आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाही आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे हे सगळ्यांना दिसतंय। त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की आमचा तपास हा इथून CBI कडे देण्यात यावा। वडिलांचा मर्डर झालेला आहे आणि त्याबाबत ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आम्हाला म्हणजे मी मुलगी असून सुद्धा मला कुठलीही गोष्ट कळवण्यात आली नाही। घटनास्थळी जेव्हा पोलीस दाखल होते त्यावेळी मी योगायोगाने माझ्या वडिलांना जेवणासाठी कॉल केलेला होता, परंतु तो कॉल सुद्धा उचलला नाही आणि परस्पर आणि जर तो कॉल उचलला असता तर मला कळालं असतं की माझ्या वडिलांना असं झालंय, तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो असतो, परंतु त्यांनी आम्हाला ती गोष्ट कळवली नाही आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी परस्पर हॉस्पिटलला नेलं आणि तरीही कुटुंबियांना ती गोष्ट सांगण्याची त्यांनी तसदी घेतली नाही। आम्ही इव्हन पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे उभे होतो। आम्ही विचारतोय वरिष्ठांना, वरिष्ठ पोलीस जे आमचं जबाब घेत होते त्यांना विचारतोय की काय झालं, नक्की घटना काय झाली, सांगा आम्हाला, मारामारी झाली का काय? पण ते उलट आम्हालाच विचारत होते का काय झालं, वाद कसला होता का काय होता? तर मग आम्ही बोललो की आम्हाला पहिले सांगा ना तुम्ही कोणती गोष्ट काय झालंय नक्की, परंतु आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते सुद्धा आमच्या कुटुंबियांकडून कळलं की आमच्या वडिलांची हत्या झाली। तर म्हणजे हे काय आहे नक्की? आम्हाला त्यावेळेस
त्यांची मुलगी, त्यांची पत्नी या नात्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नक्की घटना त्यावेळी काय झाली आणि नक्की किती वाजता त्यांनी उचललं, काय केलं. आम्हाला मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी चौकशी, आम्ही जे जबाब दिलेत त्यांना सुद्धा त्या आरोपींची चौकशी केलेली नाहीये आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय असा आमचा संशय आहे. आमची मागणी हीच आहे की आमचा तपास सीबीआय कडे देण्यात यावा, कारण हे जे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवलंय हा फक्त बनाव आहे आणि प्रत्यक्ष प्रकरण काही वेगळंच आहे. हे जमिनीचं कारण त्यांनी पुढे केलेलं आहे. वाद हा कोर्टात होता, प्रत्यक्षात कधी वाद नव्हता. तर हे कारण त्यांनी पुढे केलेलं आहे, तर त्याबाबत सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी केलेली नाही.